नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याला मराठी भाषिक असल्यामुळे मराठीचा आणि मराठी अस्मितेचा प्रचंड अभिमान आहे. प्रचंड. पण ज्या गोष्टींचा अभिमान बाळगावा अशा ज्या गोष्टी खरोखरच असतात, अस्मिता अस्मिता ज्याला म्हणतात, ती जी अस्मिता असते ती आपण किती आत्मसात केलेली असते याचा कधी कधी विचार पडतो, प्रश्न पडतो की आपण बोलतो खूप मराठी अस्मिता, मराठी अभिमान वगैरे वगैरे, पण अनेक लोक जे अमराठी आहेत त्यांनी जितकी मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी आत्माभिमान समजून घेतलेला आहे, किंबहुना शिवाजी महाराज गनिमी कावा समजून घेतलेले आहे, तेवढा आपल्याकडचे मराठीसाठी लढणारे लोक शिकलेत का असा प्रश्न पडतो. कारण दुसऱ्यांनी गनिमी कावा करावा आणि त्यात आपले मराठीचे अभिमानी फसावेत हाच अनुभव वारंवार येत असतो. काल परवाच्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला तोच अनुभव आला. जे तावा तावाने मराठी बाणा वगैरे बोलत होते त्या सगळ्यांना कात्रजचा घाट भारतीय जनता पक्षाने दाखवला. ज्या भारतीय जनता पक्षावर आणि त्या भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्यावर मुंबई पळवण्याचा, मुंबई गुजरातला घेऊन जाण्याचा आरोप केला जातो, त्या अमित शहाना जितके शिवाजी महाराज कळलेत, गनिमी कावा कळलाय, मराठीशाही कळली आहे, मराठी अस्मिता कळली आहे, तेवढी तरी या पोपटपंची करणाऱ्यांना मराठी कळली आहे का असा प्रश्न पडतो. कारण तोच गनिमी कावा अमित शहानी बंगालमध्ये वापरून दाखवलाय. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात आले आणि लोकसभेच्या निवडणुकीत उतरले, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले. त्यावेळेला एक प्रश्न राष्ट्रीय माध्यमातून परत परत विचारला जात होता, दक्षिणेमध्ये भाजपचा आहे काय, ओडिशा बंगालमध्ये भाजपचा आहे काय, ईशान्य भारतामध्ये भाजपचा आहे काय. भाजप हा फक्त काऊ बेल्ट म्हणजे गाय पट्ट्यातला हिंदी भाषिकांचा पक्ष आहे असं म्हटलं जात होतं. तिथून भाजपने सुरुवात केली आणि आज बंगालमध्ये जी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यावेळेला लागोपाठ तीनदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी हादरलेल्या आहेत, गडबडून गेलेल्या आहेत. आपण यातून आपला आणि आपल्या पक्षाचा बचाव कसा करायचा, आपली सत्ता कशी वाचवायची याची चिंता दिवस रात्र झोपेत सुद्धा ममता बॅनर्जींना सतावते आहे. आणि आपल्याला कुठच्या जंजाळात भाजपचे चाणक्य गृहमंत्री अमित शहा ओढून येऊन गेले याचा ममता दिदींना पत्ता सुद्धा लागला नाही, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये कात्रजचा घाट दाखवणे म्हणतो. कात्रजचा घाट आपल्या मराठीतला एक ऐतिहासिक प्रसंग आहे. तो लाल महालावर हल्ला मोजक्या मावळ्यांनिशी शिवरायांनी केला होता आणि शाहिस्ते खानाची बोट तोडली गेली होती. त्यानंतर मुघल फौज जागी झाली, खडबडून जागी झाली आणि मराठ्यांचा पाठलाग करायला लागली. तेव्हा ती कात्रजच्या घाटाच्या दिशेने पळत गेली मराठ्यांना गाठण्यासाठी. पण कात्रजचा घाट बाजूला राहिला आणि मराठे आणि महाराजांचे मोजके मावळे कुठल्या दुसऱ्या दिशेने निघून गेले होते आणि कात्रजच्या घाटामध्ये मोगलांची फौज पोहोचली. त्या रात्रीच्या काळोखात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते कसे उल्लू बनले, मूर्ख बनले. कारण कात्रजच्या घाटामध्ये दौडणारी फौज होती, ते बैल होते आणि त्या बैलांच्या शिंगाला मशाली बांधलेल्या होत्या. त्यामुळे मशाल घेऊन धावणारी जी झुंड दिसते तीच मावळे आहेत असं समजून मोगलांची फौज तिकडे गेली होती. पण भोरच्या घाटातून, भोर काय का अशा कुठल्या मार्गाने मला तर नेमकं आठवत नाही, मावळे सुखरूप निघून गेले होते महाराज वगैरे. त्याला
आपल्याकडून सतत कात्रजचा घाट दाखवणे असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिशाभ्रम करणे, भूलभुलैया निर्माण करणं, चुकीच्या डायव्हर्शनला पाठवून देणं म्हणजे कात्रजचा घाट दाखवणं असतं. आणि नेमकी तीच डावपेच नीती गुजराती अमित शहांनी बंगालच्या वाघिणीसाठी वापरली. ममता दिदी जी सतत नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे बाहेरचे आहेत, ते गुजराती आहेत, ते बंगालचे नाहीत, असं रान गेली 10-12 वर्ष उठवते आहे. त्या ममता दिदीला कळलंच नाही ती कात्रजच्या घाटात कशी पोहोचली. किती विचित्र आहे ना मित्रांनो. अमित शहा नावाचा एक गुजराती राजकारणी नेता बंगालच्या वाघिणीला कात्रजचा घाट दाखवतो जो महाराष्ट्रात आहे. किती विचित्र योगायोग आहेत बघा. मी हे बोलतोय तेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे. 15 मार्चला निवडणूक आयोगाने तमिळनाडू, केरळ, बंगाल, आसाम आणि पुदुचेरी 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करून टाकलेली आहे. आणि इतर ठिकाणी ते नॉर्मल चालू आहे. पण बंगालची हालत काय? बंगालमध्ये आज सुद्धा निवडणूक याद्या परिपूर्ण झालेल्या नाहीत. मतदार याद्या या परिपूर्ण झालेल्या नाहीत. गेले 3-4 महिन्यापासून बंगालमध्ये मतदार याद्यांचं शुद्धीकरण चालू आहे. आणि त्या शुद्धीकरणातून आपल्याला जी बहुसंख्य घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची मतं मिळतात ती बाद केली जातील म्हणून ममता दिदी सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापासून रस्त्यावर मिळेल तिथे आंदोलन आणि संघर्ष करतायत. पण या संघर्षात आपण फसलो तर आपल्याला निवडणूक जिंकणं अवघड जाईल. पण ममता दिदी हे गृहीत धरून बसली होती की जोपर्यंत मतदार याद्या परिपूर्ण होत नाहीत तोपर्यंत बंगालमध्ये निवडणुकीची घोषणाच होऊ शकत नाही. आणि म्हणून आहेत त्या याद्या फार गडबड न करता, फार दुरुस्त न करता त्यावरच निवडणूक घेतली जावी यासाठी ममता दिदी आपल्या परीने डावपेच खेळत होत्या. आणि कुठल्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाला पुढे करून भाजपचा चाणक्य ममता दिदी विरुद्ध राजकीय डावपेच खेळत होता. अजूनही ज्या वेळेला मी बोलतोय तोपर्यंत कमीत कमी 40-45 लाख बंगालच्या मतदार यादीतले शंकास्पद मतदार आहेत. त्यांची अधिकृत म्हणून नोंदणी झालेली नाही. त्या 40-45 लाखहून अधिक मतदारांना आपल्याला मताचा अधिकार आहे की नाही माहित नाही. आपलं नाव अधिकृत यादीमध्ये आहे का माहित नाहीये. आणि जे काय बाकीचे आहेत त्यांचं मतदार यादीत नाव आहे ते मतदान करणार आहेत. आणि इथे गल्लत आहे. सगळी दिशाभूल फसगत ममता दिदीची झाली आहे ती तिथे झालेली आहे. मतदार यादीमध्ये कोणाची नावं असतात किंवा मतदार यादीत कोणाकोणाचा समावेश आहे त्यावर निवडणूक लढवली जात नाही, हरली जात नाही किंवा जिंकली जात नाही, हरवता येत नाही. त्या यादीपैकी जी मंडळी मतदान करतात त्या मतदानामधून आपल्या बाजूला सर्वाधिक मतं वळवून आणणं, आपले अधिकाधिक उमेदवार त्या मताचे हिस्सेदार होणं आणि आमदार म्हणून निवडून येणं यावर निवडणूक जिंकली जात असते, सत्ता टिकवली जात असते, मिळवली जात असते किंवा बुडवली जात असते. त्यामुळे मतदार यादीच्या गुंत्यामध्ये ममता दिदीला अमित शहानी असं काय घोळवून टाकलं की त्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला. म्हणजे निवडणूक आयोग आणि अमित शहा यांचं संगनमत बिलकुल नाहीये. पण निवडणूक आयोग ऐन निवडणुकीच्या तोंडावर 4 महिने असताना, 5 महिने असताना मतदार याद्यांचं शुद्धीकरण हाती घेतलं तर ममता दिदी त्याला कडाडून विरोध करणार. आणि जितका कडाडून विरोध करतील तितका आंदोलनात जाणार, तितक्या कोर्टबाजी करणार याची नरेंद्र मोदींना खात्री होती.
दिसेल त्याच्या प्रत्येकाच्या विरुद्ध तलवार उपसून उभं राहायचं, हा जो ममता दिदीचा स्वभाव आहे, त्या स्वभावाचा अत्यंत चतुराईने अमित शहानी आपल्या डावपेचात वापर करून घेतला. चटकन प्रतिक्रिया दिली जाते. जसं त्या लाल महालावरच्या हल्ल्यानंतर पेटलेल्या मशाली दौडताना दिसत आहेत, याचा अर्थ तेच मराठे आहेत. हा जो भ्रम मुघल सैनिकांसाठी निर्माण केला होता, तसाच निवडणूक आयोगाचं मतदार याद्यांचं शुद्धीकरण हा ममतासाठी लावलेला सापळा होता आणि ममता दिदी त्यात अलत्या अलगद येऊन अडकल्या. आणि आता निवडणुकीची वेळ जाहीर झाली आहे, तारखा जाहीर झाल्यात. तुम्ही त्यात भाग घ्या न घ्या तुमची मर्जी आहे, पण भाग घेतला नाही तर निवडणूक तर होऊन जाणार आहे. निवडणुकीवर तुम्ही बहिष्कार करू शकत नाही. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाला अडथळे आणणं किंवा त्यावर बहिष्कार करणं हे तुमच्या हाती आहे. पण निवडणुकीवर बहिष्कार घालून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्हाला निवडणुकीत उतरावं लागतं आणि त्यासाठीचे शेवटचे 3-4 महिने महत्वाचे असतात, जे कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत जाऊन लोकांना आपल्या बाजूला वळवायचं असेल. जे कोणी मत देतील त्यातून आपल्याला मिळाले पाहिजे. त्यामुळे मतदानाला लोक जाणं, त्यांना मताचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी जाणं आणि आपल्या बाजूने मतदान करणं, यासाठी पुढच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये काम करायचं असतं. त्याकडे ममता दिदींचं साफ दुर्लक्ष झालं. खुद्द ममता दिदी सकट त्यांचे सगळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते कार्यकर्ते ममता दिदीवर कोर्टबाजी करत राहिले, मतदार याद्यांच्या भांडणं भांडत बसले, रस्त्यावर संघर्ष धरणी करत बसले, मतदारापर्यंत गेले नाही. आणि याच सगळ्या कालखंडामध्ये भाजप सुद्धा ममता विरोधात आंदोलन वगैरे करत होता. पण भाजपची सगळ्यात मोठी ताकद असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही जी पाठीराखण करणारी एक संघटना आहे, ती गेले 8-9-10 महिन्यापासून बंगालच्या कानाकोपऱ्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला भेटून भाजपच्या दृष्टीने मतदानाची पूर्वतयारी आणि मशागत करत होती. ममता दिदीचं लक्ष तिकडे नव्हतं. ममता दिदीला या सगळ्यातून बाजूला काढून, मतदारापासून दूर करून, निवडणूक आयोगाशी भांडण, सुप्रीम कोर्टामध्ये खटले, वारंवार याचिका, रस्त्यावर धरणी, यामध्ये अत्यंत चतुराईने अमित शहानी गुंतवून ठेवलं. आणि आता निवडणुका जाहीर झाल्यात आणि सुप्रीम कोर्टाने साफ सांगितले, जसजशी नावं क्लिअर होतील तसतशा त्या विभागाच्या अंतिम याद्या तयार होतील आणि बंगालमध्ये 23 एप्रिलला पहिलं मतदान आहे. त्यापूर्वी जवळपास सगळ्या मतदार याद्या परिपूर्ण झालेल्या असतील. तोपर्यंत बाकीची निवडणूक प्रक्रिया सुरू करायला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि हेच कायदेशीररित्या अपेक्षित होतं. क्रिकेटमध्ये प्रामुख्याने हल्लीच्या ज्या मर्यादित षटकांच्या स्पर्धा होतात, वन डे क्रिकेट किंवा 2020 क्रिकेट, याच्यामध्ये डकवर्थ लुईस नावाचा एक भाग असतो. डकवर्थ लुईस याचा अर्थ असा की नंतर खेळणाऱ्या संघाच्या फलंदाजीमध्ये जर पावसामुळे किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक कारणामुळे व्यत्यय आला तर काही षटकं कमी करून उरलेल्या षटकामध्ये नवी धावसंख्या पूर्ण करायची सक्ती नंतर फलंदाजी करण्यावर येते. त्याला डकवर्थ लुईस म्हणतात. आणि त्यामुळे नंतर खेळणाऱ्या संघाच्या फलंदाजीमध्ये जर पावसाचा व्यत्यय आला तर डकवर्थ लुईस लागू होतो. याचा अर्थ आपल्याला नेमक्या किती धावा करायच्या आहेत या पहिल्या क्षणापासून ठाऊक नसतात. जसजसा पावसाचा व्यत्यय येईल आणि पाऊस आवरेल त्याप्रमाणे ओव्हर्स कमी केल्या जातात, धावसंख्या बदलली जाते.
त्यामुळे सगळं जिंकण्याचं गणित नंतर फलंदाजी करणाऱ्यांसाठी गोंधळात जातं आणि ममता नेमक्या त्याच प्रकारे या निवडणुकीत फसलेल्या आहेत. आपण मतदार यादीवर ऑब्जेक्शन करून आपल्या मनाप्रमाणे निवडणूक फिरवून घेऊ, हा जो भ्रम होता ममता दिदींचा, त्या भ्रमाचा वापर अमित शहानी आपल्यासाठी आपल्या पक्षाच्या निवडणूक डावपेचामध्ये वापर करून घेतला. तीच रणनीती बनवली आणि ममता दिदी कात्रच्या घाटात पोहोचल्या. एका गुजराती माणसाने बंगालच्या ममता दिदीला महाराष्ट्रात ज्याला म्हणतात कात्रजचा घाट, तो दाखवलेला आहे. हेच माझं निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर बंगाल बाबतचं आकलन आहे, विश्लेषण आहे. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.